नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे आरशा चारदोरी। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, मी आरशा मॅडमचे काही जुने व्हिडिओ बघत होती तेव्हा माझ्या समोर महाराष्ट्र पोलीस इन्फो नेटवर्कचा एक व्हिडिओ आला। त्यात वुमन्स डे निमित्त आरशा मॅडमला पोलीस पत्नी या नात्याने मोटिवेशनल व्हिडिओमध्ये सहभागी केलं गेलं होतं। तेव्हा आरशा मॅडमने नेहमीप्रमाणे सिंपती गेन करण्यासाठी लोकांना इमोशनल स्टोरी सांगितली होती। ती म्हणजे माझे पती पोलीस अंमलदार आहेत, पण खूप वेळा सणवार असेल किंवा काही सामाजिक कार्य असेल तेव्हा पोलीसला ड्युटीवर जाणं गरजेचं असते, पण त्याच्या मागे त्यांच्या कुटुंबाला आधार देण्याचं काम करते ती म्हणजे पोलीस पत्नी। जेव्हा जग सण साजरे करत असतं, सगळ्यांचे वडील घरात असतात तेव्हा पोलीस एक्स्ट्रा ड्युटीवर असतात। पती जेव्हा देश सेवेसाठी जातात तेव्हा पोलीस पत्नी सगळं सांभाळते, त्यामुळे तो पुरुष फील्डवर जाऊन मनमोकळेपणाने काम करू शकतो। आता आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे की ह्या आरशा मॅडम ड्रामा क्वीन आहेत। ह्यांच्या व्हिडिओमध्ये शिकण्यासारखं काहीच नसतं, ह्या काकूंना फक्त सिंपती गेन करता येते। ह्यांचे टायटल आणि थंबनेल तर एवढे मिसलीडिंग असतात की काय विचारूच नका। तर मी जो व्हिडिओ बघितला होता तो जवळजवळ गेल्या वर्षीचा व्हिडिओ असेल बरं का। जर आता आपण ह्या जुनाट आरशा मॅडमचे व्हिडिओज बघितले तर आपल्याला हे समजेल की कितीतरी महिन्यांपासून आरशा मॅडमचे मिस्टर जॉबला गेलेच नाही आहेत। जेव्हा ड्युटीवर हजर राहण्याची वेळ येते तेव्हा हे काका काही ना काहीतरी कारण घेऊन सुट्ट्या घेतात। आता या आरशा काकूंने त्या व्हिडिओमध्ये जे काही सांगितलं होतं की सणवाराला पोलीस ड्युटीवर असतात, एक्स्ट्रा ड्युटी करतात, सगळं पोलीस पत्नीला सांभाळावं लागते, हे सगळं खरं आहे। पण गेले काही महिने तर ह्यांचे मिस्टर तर ह्यांच्याच मागे पुढे करताना दिसतायत, नाही का मंडळी? ड्युटीवर कधी जातात मग हे? जेव्हा आरशा मॅडमचे 1 लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले होते तेव्हापासून मला तरी असं नाही वाटत की यांचे मिस्टर ड्युटीवरती नियमितपणे गेले असतील, कारण जसे आरशा मॅडमचे 1 लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले होते त्यांनी नवीन ड्रामा सुरू केला होता, तो म्हणजे प्रेग्नन्सीचा। त्यानंतर लगेचच 1-2 महिन्याने आरशा मॅडमने मिसकॅरेज व्लॉग बनवला होता। मिसकॅरेज या टॉपिक वर पण आरशा मॅडमने सिंपती गेन केली होती। त्या टॉपिक रिलेटेड खूप व्हिडिओज आरशा मॅडमने बनवले देखील होते। आता खरंच असं काही घडलं होतं की फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी स्टंट व्हिडिओ केला होता हा आरशा मॅडमने, देव जाणो। कारण काय आहे ना, आजकाल व्हायरल होण्यासाठी लोक काहीही करत सुटलेत। ह्या लोकांना चांगलंच माहिती आहे की हातात कॅमेरा धरला, थोडंफार रडून दाखवलं, उलट सुलट टायटल आणि थंबनेलचा यूज केला की लोक व्हिडिओ बघायला येणार। आणि असं सगळं करूनच भोळ्या बाबड्या लोकांना मूर्ख बनवूनच हे लॉकडाऊन मधले क्रिंज डेली व्लॉगर्स इथपर्यंत पोहोचले आहेत। आरशा मॅडमच्या मिसकॅरेज नंतर मध्ये मध्ये त्यांचे मिस्टर कुठे कुठे ड्युटीवरती होते ते व्हिडिओ शेअर करायचे, पण त्यानंतर अचानक हे स्वतः आजारी पडले आणि परत यांची सुट्टी सुरू झाली। आता ते आजारी असताना पण या आरशा मॅडमनी यांचे डेली व्लॉग्स चालू ठेवले होते। खरं बोलू तर मंडळी, या आरशा मॅडमचं 80% कॉन्टेंट तर फक्त आजारपण आणि रडून रडून सिंपती गेन करणं हेच असते। उरल्या सुरल्या कॉन्टेंट मध्ये ह्या काहीतरी रेसिपी दाखवतात आणि कधी काही नसलंच दाखवण्यासारखं तर मग येतात त्यांचं साड्यांचं, ड्रेसचं कलेक्शन दाखवायला, आणि त्यात फेक प्रोडक्ट प्रमोशन तर आहेच। मला तर असं वाटते या आरशा मॅडमचे मिस्टर हे एकमेव असे पोलीस असतील जे सारखे सारखे काही ना काहीतरी कारण सांगून सुट्ट्या घेतात। ह्यांच्यासोबत जे इतर काम करणारे पोलीस आहेत त्यांना देखील अशाच सुट्ट्या मिळत असतील का हो मंडळी? आता प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतातच, पण सतत त्या प्रॉब्लेम्सला पुढे करून आपल्यावर जे काम सोपवलं गेलंय, आपल्याला जी जबाबदारी दिली गेली आहे ती टाळणं कितपत योग्य आहे हो? एकदा दोनदा समजू शकतो, पण सारखं सारखं काय आहे? आणि तसं पण यांचे मिस्टर सुट्ट्या घेऊन ह्यांच्या मागे पुढे कॅमेरा घेऊन फिरत असतात। व्हिडिओ मध्ये तर नेहमी हे टाइमपास करतानाच दिसतात। आपल्या कामाशी एकनिष्ठ राहायचं सोडून यांना यांच्या बायकोच्या व्हिडिओची पडली आहे। आणि खरंच ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे, हे जे युट्यूबर आहेत जसं की टोमल काकू, आरशा मॅडम, यांच्याच मिस्टरांना एवढ्या कशा काय सुट्ट्या मिळतात की ह्यांच्या मिस्टरांना पण माहिती आहे की युट्यूबवर लोकांना मूर्ख बनवून जास्त डॉलर्स छापता येतात, म्हणून हे लोक यांच्या कामाला लाईटली घेतायत का?
मला एक गोष्ट खटकली ती म्हणजे आता त्या चॅनलवर बाकी ज्यांचे पण इंटरव्ह्यू घेतले गेले होते त्या सगळ्या स्वतः पोलीस होत्या, पण आरशा मॅडम फक्त पोलीस पत्नी आहेत हे बोलण्यापेक्षा फक्त युट्यूबर आहेत म्हणून त्यांची तिथे मुलाखत घेतली गेली होती। आता आरशा मॅडमच्या मिस्टरांसोबत इतर पोलीस असतीलच ना, ते बिचारे पण तेवढीच मेहनत करतात, देशाची सेवा करतात, मग यांचीच निवड का केली गेली होती? त्यांच्या पोलीस पत्नीची मुलाखत का घेतली नाही? आणि यांचे मिस्टर जे सारखे लिव्ह ऍप्लिकेशन काही ना काहीतरी कारण देऊन घेत असतात, त्यांच्या सुट्ट्या जे कोणी अप्रूव्ह करतात ते एकदाही क्रॉस चेक करतात की नाही, की इतर अंधमंद भक्तांसारखे यांच्या गोडगोड बोलण्यावर विश्वास ठेवतात आणि डोळे झाकून सुट्ट्या देतात? आणि या काकांना पण जनाची नाही निदान मनाची तरी लाज वाटते की नाही? स्वतःची जबाबदारी पार पाडण्याऐवजी नको ते कारण सांगून उगाच सुट्ट्या घेतात आणि टाइमपास करत असतात। आता बघा मंडळी, या आरशा मॅडम परत प्रेग्नेंट आहेत, तर परत यांचे मिस्टर सुट्ट्या घेतील आणि यांचे प्रेग्नेन्सी व्लॉग बनवतील आणि जवळजवळ 6 ते 7 महिन्याची सुट्टी हे नक्कीच घेतील। अहो काका, हे असं सारखं सुट्ट्या घेण्यापेक्षा ना मी तुम्हाला एक सल्ला देते, नसेल जमत ना काम करायला तर सोडून द्या। तसं पण तुम्हाला ही आता व्लॉगिंग बऱ्यापैकी येतंय ना, करा एक चॅनल तुम्ही पण सुरू, काकू आहेतच शाउट आउट द्यायला तुम्हाला। लगेच 2-3 महिन्यात 1 लाख सबस्क्रायबर्स होतील तुमचे। मंडळी, खरं तर ह्या अशा लोकांमुळे इतर ज्या पोलीस पत्नी आहेत त्यांना किती वाईट वाटत असेल। यांचे मिस्टर सतत सुट्ट्यांवर असतात, ड्युटीवर गैरहजर राहतात, खरंच हे खूप चुकीचं आहे इतर लोकांसोबत। आता मी जेव्हा या काकूंवरती पहिला पॉडकास्ट केला होता ना, तेव्हा या काकांनी मला इन्स्टावरती मेसेज केला होता की ताई, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय, तुमच्या काही शंका अथवा गैरसमज असतील तर मला विचारू शकता। त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील दिला होता। आता काय आहे ना, या काकांना काकूंबद्दल कोणी जरा काही बोललं तर ते सहन होत नाही, त्यामुळे कदाचित काकूंवर अजून काही रिएक्शन येऊ नये किंवा त्यांच्याबद्दल बोलू नये म्हणून त्यांनी ट्राय केलं होतं असावं। पण माझं कसं आहे माहितीये का मंडळी, मी त्या झोपेतून उठणाऱ्या फसविनी काकूंसारखी नाही आहे ना, की तोंडावर रिएक्शन द्यायचं, रोस्ट करायचं आणि ऑफ कॅमेरा त्यांचेच गोडवे गायचे। माझं फक्त एवढंच आहे, मला जे चुकीचं दिसतंय त्यावर मी माझं मत मांडते, समोरच्याने आपली चूक मान्य करावी आणि स्वतःच्या कॉन्टेंटला इम्प्रूव्ह करावं। आता यांचे जुने व्हिडिओ बघताना अजून एक गोष्ट मला दिसली ती म्हणजे ह्या काकूबाई पण सध्या तेच रिपीट कॉन्टेंट दाखवतायत। आता या काकू गेल्या वर्षी प्रेग्नेंट होत्या, तर तेव्हा पण यांनी आता जसं व्हिडिओ बनवलेत म्हणजे घरच्यांची रिएक्शन, प्रेग्नन्सी समजल्यावर किंवा मुलाने कसं रिॲक्ट केलं यावरच व्हिडिओ बनवले होते। एकाच टॉपिकवर या जे दाखवलं गेलंय त्यावर पुन्हा व्हिडिओ बनवतायत। गंमत माहिती आहे का मंडळी तुम्हाला, या जेव्हा माहेरी जातात ना, यांना एक बकरी मिळते कॉन्टेंट म्हणून यांच्या व्हिडिओमध्ये वापरायला, आणि ती बकरी दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे यांच्या भावाची बायको म्हणजेच यांची वहिनी। ह्या काकू जेव्हा कधी माहेरी जातात तेव्हा वहिनीचं फेशियल करून दाखवतात, कधी या त्यांचा HD मेकअप करतात। दरवेळी यांचं गावी गेलं की ह्या टॉपिकवर व्हिडिओ बनवणं कन्फर्म आहे। आता परवाच यांनी वहिनीचं घरच्या घरी फेशियल केलं होतं, पण लास्ट स्टेप यांनी फेस पॅक लावला, त्यात मुलतानी माती गुलाबजल मिक्स केलं आणि या काकू बोलल्या की तुम्ही त्यात ॲलोवेरा जेल किंवा मध मिक्स करू शकता। ॲलोवेरा जेल मी घेतली नाही कारण वहिनीला ॲलोवेरा जेल सूट होत नाही आणि मध सध्या नाही आहे घरी। आता मंडळी, तुम्ही विचार कराल ही प्रणाली हे सगळं का सांगते आम्हाला, तर मी हे सगळं यासाठी इन डिटेल सांगते कारण या काकू आता जेव्हापासून प्रेग्नेंट आहेत यांनी सांगितलंय त्यावर यांनी खूप रुटीन ब्लॉग्स वगैरे शेअर केले होते। त्यात या बोलल्या होत्या की सकाळी मी उठली की आधी पंचामृत पिते। आता पंचामृत मध्ये तर मध असतोच ना, मग आता जर यांच्या घरी मधच अवेलेबल नाही आहे तर मग या कसं काय पंचामृत डेली बनवून पितायत? आता पंचामृत काय वाईट नाही आहे, पण प्रेग्नेन्सी मध्ये प्रत्येकालाच कोणते पदार्थ खाल्ले की सूट होतीलच असं नाही आहे ना। मग ह्या काकू स्वतःही काही गोष्टी फॉलो करत नसताना फक्त दाखवायचं म्हणून की बघा मी किती सोज्वळ आहे, मी किती संस्कारी आहे म्हणून जे काही दाखवतात तो दिखावा तरी कशाला करायचा ना। म्हणूनच मी मागे पण बोलली होती जेव्हा मी यांच्यावरती पॉडकास्ट केलं होतं तेव्हा की हे जे डेली व्लॉगर्स प्रेग्नन्सी मध्ये हे खा ते का सांगतात किंवा कोणत्या प्रोडक्टचं प्रमोशन करतात तर ते उगाचच ह्यांचे व्हिडिओ बघून ट्राय करायला जाऊ नका आणि डॉक्टरला विचारल्याशिवाय काहीच इनटेक करू नका। कोणतंच डेली व्लॉगर आजकाल जेन्युइन काहीच सांगत नाही, काहीतरी करायचं आहे कॉन्टेंट नाही म्हणून हे लोक काहीही पकवत बसतात। यांना फक्त काहीतरी रटाय व्हिडिओ बनवायचा, अपलोड करायचा आणि लोकांना मूर्ख बनवायचं, त्यावरूनच पैसे कमवायचे एवढंच माहिती आहे। आता सध्या या आरशा मॅडम गावी आहेत आणि
गावी गेल्यापासून यांनी त्या आंब्यावर पण बरेचसे व्हिडिओ काढलेत. उगाच आपलं काही कॉन्टेंट नसला की या व्लॉगर्सला बरं स्वतःचं गाव आठवतं. काय आहे ना, गावी गेलं की कसं यांना झाडं, फळं, फुलं, चंद्रतारे हे दाखवायला मिळते ना. कॉन्टेंटची काहीच कमी नसते तिथे. गाव दाखवून यांना डॉलर्स छापायचेत, पण गावाच्या विकासासाठी यांना काहीच करायचं नसते. गावी गेल्यापासून तर मला असं वाटते ह्या आरशा मॅडम सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जेवढं काही घडतंय ते सगळं रेकॉर्ड करत बसतात. मंडळी, गेल्याच आठवड्यात ह्या आरशा मॅडमने एक व्हिडिओ बनवला होता. त्याचं टायटल होतं वहिनीचे सोन्याचे कानातले. आता त्या व्लॉग मध्ये वाचनाची आवड असणाऱ्या ह्या 150 आरशा मॅडमने मुलांच्या बुकचे पेजेस फाडून त्यावर आंबे सुकवले होते. ह्या काकूंना थोडी तरी बुद्धी दिली आहे की नाही देवाने? नाही म्हणजे बघा ना, गरजू विद्यार्थ्यांना ते बुक्स द्यायचे सोडून ह्या त्या बुक मधली पानं फाडून त्यावर आंबे सुकवत होत्या. ह्या काकूंना वाचनाची एवढी आवड आहे ना, मग या न्यूजपेपर वाचत नाहीत का? की यांच्या घरी न्यूजपेपरच नव्हते त्यामुळे यांनी मुलांच्या पुस्तकाची पानं फाडून वापरली? हे क्रिंज व्लॉगर्स ना स्वतःला सोशल इन्फ्लुएन्सर समजतात. मला तर एक गोष्ट समजत नाही, स्वतःला सोशल इन्फ्लुएन्सर बोलून घेताना लाज कशी वाटत नाही या अडाणी लोकांना? काय माहिती, बेसिक गोष्टी पण यांना माहिती नसतात आणि चाललेत दुनियेला इन्फ्लुएन्स करायला. मंडळी, काही दिवसांपूर्वी घरकोंबडी मनीषरीने क्वेश्चन आन्सर व्लॉग बनवला होता. त्यात एक कॉमेंट होती की तू आरशा काकूच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेस का? तर मनीषरीने रिप्लाय दिला होता हो. पण मला तरी वाटते या आता जेवढ्याच तेवढं त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. नाही म्हणजे यांचं काम झालं ना आता. खरं तर गोवाचा व्हिडिओ जो ह्या लोकांनी एकत्र बनवला होता तो कोलॅबरेशन व्हिडिओ होता, जो की असं वाटते आरशा मॅडमने स्पॉन्सर्ड केला होता घरकोंबडीला. गोव्याच्या व्हिडिओ नंतरच या आरशा मॅडमचे सबस्क्रायबर्स वाढले होते. त्याच सोबत युरोपच्या वांगेवालीच्या मीटअप मध्ये पण या आरशा मॅडम गेल्या होत्या आणि तिथे जाऊन पण यांनी स्वतःच्या चॅनलला प्रमोट केलं होतं. सुरुवातीला यांना बालबुड्डीने पण शाउट आउट दिला होता. आरशा मॅडम, एवढे लाख सबस्क्रायबर्स असलेला चॅनल आहे तुमचा. तुम्हाला असं नाही वाटत का तुम्ही काहीतरी नवीन दाखवलं पाहिजे तुमच्या ऑडियन्सला? आता हेच बघा ना, गावी जाण्या अगोदर तुम्ही झाडांच्या देखभालीवर तुम्ही व्हिडिओ बनवला होतात. आता परत आज तुम्ही त्या व्हिडिओचं शॉर्ट्स टाकलाय आणि त्यावर स्वतःच्याच दुसऱ्या आयडीने कॉमेंट देखील करताय. अहो काकू, अजून किती चॅनल ओपन करण्याचा विचार आहे तुमचा? आणि त्या चॅनल वरती पण एवढं काही खास कॉन्टेंट तुम्ही देत नाही आहात. इथे जे तुम्ही व्हिडिओज अपलोड करताय तेच व्हिडिओ तिथे देखील आहेत. अहो काकू, तेच रिपीट कॉन्टेंट दाखवणं बंद करा हो. आणि त्या काकांना ना त्यांचा जॉब नीट करू देतो. उगाच तुमचा कॅमेरामॅन म्हणून त्यांचा वापर नका करू. ते जे काम करतायत ना ते कित्येक लोकांचं स्वप्न असते, पण कधी कधी काही कारणांमुळे त्यांना ते पूर्ण करता येत नाही. त्यामुळे रिस्पेक्ट युअर वर्क. नशिबाने जे मिळालं आहे ते उगाच खोटेपणा करून गमवू नका. एवढंच बोलीन मी आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. मंडळी, आय होप तुम्हाला आजचा पॉडकास्ट आवडलं असेल. पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.